ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डपावर थाप तुंतुण्याचा डपावर थाप तुंतुण्याचा शायरा हा महाराष्ट्राचा प्राण शायरा हा महाराष्ट्राचा प्राण विनायक दादाचे गुणगान जी 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 गातो मी दादाचे गुणगान जी 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 गातो मी दादाचे गुणगान जी 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 आदि नमन साधू संताला तुकारामाला ज्ञानेश्वराला एकनाथाला 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 राष्ट्रसंत भगवान बाबाला राष्ट्रसंत वामन बाहुला साखरवाडीच्या दादा माऊलीला साखरवाडीच्या दादा माऊलीला संताच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला जिरहा जी जी महाराष्ट्राला जिरहा जी जी महाराष्ट्राला जिरहा जी जी विनायक गातो दादांना विनायक गातो दादांना संघर्षमय त्यांच्या जीवनाला संघर्षमय त्यांच्या जीवनाला आज गातो त्यांच्या कार्याला आज गातो त्यांच्या कार्याला प्रगतशील शेतकरी होळगावाला जिरहा जी जी होळगावाला जिरहा जी जी होळगावाला जिरहा जी जी होळगावचे प्रगतिशील शेतकरी विनायक निवृत्ती घुगे यांचा संघर्ष गाथा आपल्या समोर मी सादर करत आहे. दादाचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बीड जिल्हा केज तालुक्याला बीड जिल्हा केज तालुक्याला होळ पावन नगरीला होळ पावन नगरीला आनंद झाला आई वडिलांना 1948 साला 1948 साला निवृत्ती धन्य पित्याला निवृत्ती धन्य पित्याला सुगंधा धन्य मातेला पोटी हिरा असा जन्मला आनंद झाला आई वडिलांना विनायक ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिरहा जी जी ठेवलं ना वाला जिरहा जी जी ठेवलं ना वाला जिरहा जी जी होळ नगरीमध्ये एका शेतकरी कुटुंबात वडील निवृत्ती आणि आई सुगंधा यांच्या पोटी 1948ला हा रत्न जन्माला आला. आपल्या शेतकरी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन आपण काहीतरी करावं म्हणून दादा लहानाचे मोठे होळ नगरीमध्ये झाले आणि खरंच आपल्या आईवडिलांना त्यांनी साथ दिली. शेतीमध्ये राबावं कष्टाचं जीवन जगावं विश्वासानं राहावं कुणाचा विश्वासघात दादांनी कधी केला नाही. त्यांचा प्रेमळ स्वभाव धाडसीपणा आणि स्वाभिमान स्वाभिमान होता ऐका विनायक दादाचा आमच्या विनायक दादाचा आदर्श पिता शेतकरी होळ नगरीचा जे जे रजिराजी जे जे रजिराजी आई सुगंधाबाई हो त्यांची शिकवण रोज देयाची शिकवण रोज देयाची परोपकाराची भाषा करायाची परोपकाराची भाषा करायाची दादाला प्रेम देयाची जिरहा जी जी प्रेम देयाची जिरहा जी जी प्रेम देयाची जिरहा जी जी खूप खूप घेतलं कष्टाला संघर्षाच्या जगले जिन्याला संघर्षाच्या जगले जिन्याला आधार दिला आई वडिलांना आधार दिला आई वडिलांना धन्यवाद विनायक दादांना विनायक दादांना जिरहा जी जी विनायक दादांना जिरहा जी जी विनायक दादांना जिरहा जी जी आई वडिलांना साथ दिली. आई वडिलांची शिकवण आणि शिकवण्याची शिदोरी आणि संस्कार जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत आणि आजपर्यंत दादांनी तेवढं ठेवलं म्हणूनच ह्या पंचकृषीत प्रेमळ स्वभाव आणि उदार अंतकरणाचा उदार करणं असं दादाचं नाव या पंचकृषीत आज घेतलं जातं. ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला गवळणबाई धर्मपत्नीला गवळणबाई धर्मपत्नीला आसी पत्नी लाभली दादाला आसी पत्नी लाभली दादाला जीवनाचा उद्धार करण्याला जीवनाचा उद्धार करण्याला गवळणबाई धर्मपत्नीची साथ दादाला ऐका विनायक दादाला राब राब राबती शेतात करते कष्टाला जी जी रजिराजी
जी जी र जिराजी. गावात त्यांना आधार, गावात त्यांना आधार, सुंदर जगती जीवन, सुंदर जगती जीवन. शेतामध्ये कष्ट करून, शेतामध्ये कष्ट करून, प्रगतशील शेतकऱ्याला, प्रगतशील शेतकऱ्याला, जीवनाचं सोन करण्याला, जीवनाचं सोन करण्याला, विनायक दादा शेतकऱ्याला जी जी जी. विनायक दादा शेतकऱ्याला जी जी जी. विनायक दादा शेतकऱ्याला जी जी जी. आपण शेतामध्ये कष्ट केलं, असंच कष्ट आपल्या लेकराला करावा लागू नये म्हणून दादानी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं. शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि ते आपण शिक्षण घेतलं पाहिजे हे दादा जाणून होते. म्हणून आपली कन्या जयाताई यांना दादानी लहानपणापासून संस्कार आणि शिकवण दिली. कर बाई तुझा अशा ह्या जनकल्याणाला, खूप शिक्षण घ्यावे, मोठं व्हावे या महाराष्ट्राला. आमचं नाव तेवत ठेव, आमचं नाव तेवत ठेव या महाराष्ट्राला. जयाताई कन्याला बली धान्या वागाला जी जी र जिराजी. जे जे र जिराजी. खूप कष्ट दुःख सोसलं, परंतु जयाताईला याची थोडीही जाण आपल्या आईवडिलांना होऊ दिली नाही, कष्टाची जाण होऊ दिली नाही आणि वाघीण शिकली, DED BED झालं आणि ताईला आज सुंदर अशी त्या जिल्हा परिषदच्या शिक्षिका झाल्या. त्या आदर्श साहित्यिक आहेत आणि अशी साहित्यिक गुणी मुलगी आपल्या पोटी जन्माला आली म्हणून दादाला सतत आपल्या मुलीचा अभिमान होता. आपल्या वडिलांचा सत्कार व्हावा हे जयाताईच्या मनात आलं आणि रमेशरावजी आडसकर साहेबांच्या हस्ते विनायक दादांचा भव्य दिव्य असा सन्मान झाला. सन्मानाचा भव्य दिव्य सोहळा आडस नगरीत, आडस नगरीत. विनायक दादाचा सन्मान मराठवाड्यात जी जी र जिराजी. जे जे र जिराजी. असा पुण्यवान पिता बलान, पुण्य ऐका त्यांच्या नशिबाला, पुण्य ऐका त्यांच्या नशिबाला. पुण्यवान पिताला बला, पुण्यवान पिताला बला. एक आदर्श कन्येला जयाताई ठेवा ध्यानाला. आशीर्वाद आईवडिलांचं त्यांना, आशीर्वाद आईवडिलांचं त्यांना. करा समाजाच्या सेवेला, करावं ज्ञानदानाला, ज्ञानदानाला जिरहा जीजी. ज्ञानदानाला जिरहा जीजी, ज्ञानदानाला जिरहा जीजी. परलोकांचा असा हा संत वडील हो आमचे, वडील हो आमचे. आदरतंब होते ऐका आमच्या घराण्याचे. दादा सोडून गेले आम्हाला दुःख सागरात. आठवण येते दादाची आमच्या मनात. अशा आदर्श पित्याला, अशा आदर्श पित्याला. संघर्षमय त्यांच्या जीवनाला, संघर्षमय त्यांच्या जीवनाला. विनायक घुगे यांना वर्णविल त्यांच्या कार्याला. संघर्षमय जीवनाला शाहिरान साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरी साजाला. धाराशिव जिल्हा कळंब तालुक्याला. मुक्कामी भोगजी गावाला चढवून शाहिरी साजाला. शाहिरे खराटे गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरा जीजी. गातो पवाड्याला जिरा जीजी. गातो पवाड्याला जिरा जीजी. गातो पवाड्याला जिरा जीजी.